नमस्कार. दिव्यांगजनासाठी सुवर्णसंधी राष्ट्रीय पुरस्कार 2024साठी ऑनलाईन प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. दिनांक 15 जून ते 31 जुलैपर्यंत आपण हे ऑनलाईन अर्ज करावेत. याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेऊया. भारत सरकार सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, पंडित दीनदयाल अंत्योदय भवन, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली, वर्ष 2024 करिता दिव्यांगजनाच्या सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्काराकरिता ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागवण्यात येत आहे. दिव्यांगजनाच्या सशक्तीकरणासाठी वर्ष 2024 करिता राष्ट्रीय पुरस्काराकरिता केवळ गृह मंत्रालयाद्वारे डिझाईन केलेले पासवर्ड संरक्षित केंद्रीकृत पोर्टल www.awards.gov.in जे 15 जून 2024 ते 31 जुलै 2024पर्यंत सुरू आहे, त्यावर ऑनलाईन मोडच्या माध्यमातून अर्ज नामांकन मागवित आहे. या राष्ट्रीय पुरस्काराकरिता फिजिकल स्वरूपात प्राप्त अर्ज स्वीकारणे अर्जावर विचार करण्यात येणार नाही. नामांकनामध्ये वरील पोर्टलवर उपलब्ध नमुन्यामध्ये नमूद सर्व प्रासंगिक विवरण असावे, ज्यामध्ये विवरणात्मक स्वरूपात, स्पष्ट स्वरूपात, उल्लेखनीय आणि प्रेरणादायक उपलब्धी समोर आणणे समाविष्ट आहे. दिव्यांगजनाच्या सशक्तीकरणाकरिता राष्ट्रीय पुरस्काराकरिता सुलभ आणि तर्कसंगत दिशानिर्देश, पात्रता, निकष आणि इतर तपशील विभागाची वेबसाईट www.depwd.gov.in तसेच पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in वर उपलब्ध आहे. पुरस्काराच्या प्रत्येक श्रेणीकरिता राष्ट्रीय पुरस्कार आणि पात्रता खालील प्रमाणे आहे. 1. व्यक्तिगत उत्कृष्टाकरिता राष्ट्रीय पुरस्कार. पुरस्कार व पात्रतेची श्रेणी. पुरस्काराची संख्या. 1. सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन. कोणताही क्षेत्र किंवा कार्यालयाशी संबंधित अर्थात शिक्षण, आरोग्य, रोजगार, कला व संस्कृती, खेळ, रचनात्मक कार्य, दिव्यांगजन सशक्तीकरणाच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य, सामाजिक सेवा आदी. एक रोल मॉडेल. RPWD अधिनियमांतर्गत 21 विनिर्दिष्ट दिव्यांगजनांपैकी कोणतेही एक दिव्यांगत्वामुळे ग्रस्त सर्व दिव्यांगजनांकरिता सुरू. पुरस्काराची संख्या 6. पुरुषाकरिता 3 आणि महिलांकरिता 3. पुरस्काराचे रोख घटक प्रत्येकी 2 लाख रुपये. 2. श्रेष्ठ दिव्यांगजन. लोकोमोटर दिव्यांगता, लोकोमोटर मस्क्युलर डिस्ट्रोफी दिव्यांगता, बुटका ॲसिड अटॅक बळी, कुष्ठरोग उपचारित, सेरेब्रल पॉल्सी. ब. दृष्टिदोष, आंधळेपणा, अल्पदृष्टी. क. श्रवणदोष, बहिरा, कमी ऐकू येणारा, वाचा व भाषा दिव्यांगत्वा. ड. बौद्धिक दिव्यांगत्वा, मानसिक मंदता, मानसिक व्यवहार विशिष्ट अधिगम दिव्यांगत्वा, ऑटिझम स्पेक्ट्रम विकार. ई. वरील अ, क, अ ते ड पर्यंत नमूद दिव्यांगता सोडून कोणताही विशेषीकृत दिव्यांगता, विकासात्मक विकार, रक्तविकार, हिमोफिलिया, थॅलेसेमिया, सिकल सेल आजार, क्रॉनिक न्यूरोलॉजिकल स्थिती, मल्टिपल स्क्लेरोसिस, पार्किन्सन्स आजार, बहुदिव्यांगत्वामुळे होणारी दिव्यांगत्वा. तथापि, जर यापैकी कोणतीही एक किंवा अधिक उपश्रेणीमध्ये उपयुक्त व्यक्ती आढळून आल्यास पुरस्कार इतर उपश्रेणीतील अतिरिक्त व्यक्तींना देण्यात येईल. या श्रेणीमध्ये पुरस्कार रोजगार, स्वयंरोजगार, आरोग्य, खेळ, कला, संस्कृती, ड्रॉइंग, पेंटिंग, संगीत आणि इतर कोणत्याही प्रकारचे रचनात्मक कार्य दिव्यांगजनाच्या सशक्तीकरणाच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य आदीकरिता देण्यात येते. 10. 5 श्रेणी अ ते ई. प्रत्येक श्रेणी पुरस्काराकरिता 1 आणि महिलांकरिता 1. पुरस्काराचा रोख
घटक 1,00,000 रुपये. 3. श्रेष्ठ दिव्यांग बाल बालिका 18 वर्षापर्यंत वयाची दिव्यांग मुले RPWD अधिनियमांतर्गत विनिर्दिष्ट दिव्यांगतेच्या कोणत्या श्रेणीमध्ये कला व संस्कृती, ड्रॉइंग, पेंटिंग, संगीत किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे सृजनात्मक कार्य आदीच्या क्षेत्रामधील 2 बालकांकरिता 1 व बालिकेकरिता 1 पुरस्काराचा रोख घटक 1,00,000 रुपये. 3. दिव्यांगजनाकरिता कार्यरत श्रेष्ठ व्यक्ती 1 पुरस्कार, पुरस्काराचा रोख घटक 1,00,000 रुपये. 4. दिव्यांगतेच्या क्षेत्रात श्रेष्ठ पुनर्वसन व्यावसायिक 1 पुरस्कार, पुरस्काराचा रोख घटक 1,00,000 रुपये. 5. दिव्यांगतेच्या क्षेत्रामध्ये श्रेष्ठ संशोधन, नवप्रवर्तन, उत्पादन, विकास 1 पुरस्कार, पुरस्काराचा रोख घटक 1,00,000 रुपये. दिव्यांगजनाच्या सशक्तीकरणाकरिता कार्यरत संस्थांकरिता राष्ट्रीय पुरस्कार. पुरस्कार आणि पात्रतेची श्रेणी. पुरस्काराची संख्या. कोणताही रोख घटक नाही, केवळ शील्ड आणि प्रमाणपत्र. 1. दिव्यांगजन सशक्तीकरणाकरिता सर्वश्रेष्ठ संस्था, खाजगी संघटना, गैरसरकारी संघटना. व्यापक पुरस्कार. सेवा प्रदान करण्यासाठी 1 पुरस्कार. समावेशक शिक्षणाकरिता समावेशक शिक्षण प्रदान करणे किंवा प्रोत्साहन देणारी संस्था 1 पुरस्कार. 2. दिव्यांगजनाकरिता सर्वश्रेष्ठ नियोक्ता, सरकारी संघटना, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, स्वायत्त निकाय, खाजगी क्षेत्र 1 पुरस्कार. दिव्यांगजनाकरिता सर्वश्रेष्ठ प्लेसमेंट एजन्सी, केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक विकास सोडून 1 पुरस्कार. 4. सुगम्य भारत अभियानाचे कार्यान्वयन, बाधामुक्त वातावरणाच्या सृजनामध्ये सर्वश्रेष्ठ राज्य, संघ, राज्यक्षेत्र, जिल्हा 1 पुरस्कार. 5. सर्वश्रेष्ठ सुगम्य रहदारीची साधन, माहिती आणि संचार तंत्रज्ञान, सरकारी खाजगी संघटना 1 पुरस्कार. 6. दिव्यांगजन अधिकार अधिनियम, विशिष्ट दिव्यांगता ओळखपत्र आणि दिव्यांगजन सशक्तीकरण अन्य योजनांच्या कार्यान्वयनामध्ये सर्वश्रेष्ठ राज्य, संघ, राज्यक्षेत्र, जिल्हा 1 पुरस्कार, राज्य, संघ, राज्यक्षेत्राकरिता आणि 1 पुरस्कार जिल्ह्याकरिता. 7. आपल्या राज्य, संघ, राज्यक्षेत्रामध्ये दिव्यांगजन अधिकार अधिनियमाचे कार्यान्वयनान्वये सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करणारे राज्य, दिव्यांगजन आयुक्त 1 पुरस्कार, पुनर्वसन सेवेकरिता 1 पुरस्कार. महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग व्यक्ती, दिव्यांगासाठी कार्य करणाऱ्या संस्था यांनी दिनांक 31 जुलैपर्यंत हे अर्ज ऑनलाईन स्वरूपामध्ये भरावेत आणि या पुरस्कारासाठी आपले नामांकन भरावे. सर्वांना शुभेच्छा. दिव्यांग व्यक्तीचे हक्काचे चॅनल दिव्यांग TV मराठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.